हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास रोड ते हिंगणा फाट्यापर्यंत सर्व्हिस रोडवर खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे उभे राहतात। यामुळे वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण होत आहे। दिवसांदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे। राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बस व ट्रक चालक मालकांनी अनधिकृतपणे लक्झरी बस स्टँडवर ट्रान्सपोर्ट निर्माण केले आहे। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड पूर्णपणे ब्लॉक केला आहे। या अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा अजिबात धाक उरला नसून हे अवैध पार्किंग हटवण्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे दिनांक 5/4/2024 रोजी तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त यांनी प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती तथा पोलीस अधीक्षक अकोला यांना ही अवैध पार्किंग हटवण्यासंदर्भात दिनांक 12/4/2024 रोजी लेखी आदेश दिले, परंतु अद्यापपर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती तथा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। 2-3 महिने अगोदर याच अवैध पार्किंगमुळे चिखलगाव येथील एक भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या युवकाचा समोरचे वाहन न दिसल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता। तसेच अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्ता सुरक्षा समिती फक्त नावालाच असून अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। वाहतूक पोलीस निरीक्षक आपल्या ताफ्यासह व प्रादेशिक परिवहन अधिकारी आपल्या ताफ्यासह या अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नियमितपणे वाहन चालकावर कारवाई करताना दिसतात, परंतु त्यांना वाशिम बायपास चौकापासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले ट्रक व लक्झऱ्या व इतर अवैध पार्क असलेले वाहने दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला जिल्हाधिकारी, अकोला पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या महामार्गावर अपघात होऊन आणखी किती लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहेत, असा संतप्त जनतेने केला आहे। हे विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती व पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडून केराची टोपली दाखवली आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।